हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी नीलिमा स्वागत करते तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. कसे आहात तुम्ही? सर्व मजेत आहात का? तर आता मुलांचा क्लास होता म्हणून नीलेश गेलेत मुलांना क्लासला सोडायला आणि आम्हाला जायचंय सब्जी मंडी भाजीपाला आणण्यासाठी. तर आता आम्ही दोघं जण जाऊन भाजीपाला घेऊन येऊ, म्हणजे आमचं एक काम होऊन जाईल मुलं येईपर्यंत. तर आता नीलेशची वाट बघते मी, ते आले की मग आम्ही दोघं जण जाऊ भाजीपाला आणायला. तर पोहोचलो आहोत आम्ही सब्जी मंडीमध्ये. तर भाजीपाला घेऊन झालाय आमचा. आता मी लागली आहे स्वयंपाकाला. भाजीपाला वगैरे घेऊन आली आणि आता लागली स्वयंपाकाला. आणि स्वयंपाकात करणार आहे भरीत. आणि इथे मी ठेवलेले आहेत वांगे भाजण्यासाठी. भाजीपाला आणताना मी मेथी आणली, तर भरतासाठी मला मेथी लागणार आहे म्हणून मेथीची भाजी निवडून घेते आहे. माझी मेथी निवडून झालेली आहे जी भरीतसाठी मला लागणार आहे. ॲक्च्युली एवढी लागणार नाही, मी अर्धीच वापरेल, अर्धी ठेवून देईल. आणि इथं मी घेते आता कांद्याची पात साफ करायला, कारण कांद्याची पातही भरतासाठी लागणार आहे. भरताच्या वांग्यासाठी माझी तयारी झालेली आहे आणि इथं मी भरीत भाजून घेतलेले आहेत. ही आहे हिरवी मिरची आणि ही जळगावकडची खानदेशी स्पेशल हिरवी मिरची आहे जी भरतामध्ये टाकल्यावर टेस्ट छान येते. लसूण निवडून घेतलेला आहे, टमाटे कापून घेतले, इथं साधे कांदे कापून घेतले आणि कांद्याचे पातीचे जे कांदे होते तेही कापून घेतलेले आहेत. इथं मेथी घेतलेली आहे आणि इथं कांद्याची पात कापून घेतलेली आहे. तर माझी अर्धी तयारी झालेली आहे. तर आता मी भरीत बनवायला सुरुवात करणार आहे. सगळं माझं कापून वगैरे रेडी आहे, फक्त फोडणी द्यायचं आहे. आणि हे जे वांगे आहेत हे आले आहेत मला जळगाववरनं. मला मागच्या वीकमध्ये बरं नव्हतं, त्यावेळेला मी शूट केलं नव्हतं. आणि त्याच पिरियडमध्ये माझं एक पार्सल आलं होतं जळगाववरनं आणि ते पार्सल आणलं माझ्याच फ्लोअरला. माझी फ्रेंड राहते माझ्याच सोसायटीमध्ये, माझ्याच फ्लोअरला, श्वेता नावाची. तर तिने ते पार्सल जळगाववरनं आणलं. ती जळगावला गेली होती तेव्हा येताना तिने ते पार्सल आणलं. तर श्वेता खूप खूप थँक्यू, तू माझं पार्सल घेऊन आली त्यासाठी. तर थँक्यू सो मच. आणि हे वांगे पाठवले आहे माझ्या बेस्टीने जळगाववरनं स्पेशली. तिला मी सांगितलं की माझी मैत्रीण येणार आहे, तर तिने तिच्याकडे थोडंसं दिवाळीचं सामान, जे दिवाळीचं फराळ असतं ते, त्याच्यासोबत हे वांगे, मिरची, अजून थोडासा भाजीपाला, असं सर्व तिने पाठवलं होतं माझ्यासाठी. तर माझ्या बेस्टीला पण थँक्यू. तर हे बघा, ही पूर्ण बॅग भरलेली होती. तर चिवडा, करंजा, असं सगळं तिने पाठवले. चकल्या, खानदेशी वांगे पाठवले. इथं आहे, इथं पण चिवडा वगैरेच आहे. त्यानंतर कुरडया वगैरे. ह्या खानदेशी मिरच्या आहेत जे ठेच्यासाठी आणि भरतासाठी यूज होतात. त्यानंतर इथं हे आहे बट्ट्यांचं पीठ. बट्टीचं पीठ पाठवलं आहे तिने माझ्यासाठी. ज्या दिवशी पार्सल आलं त्या दिवशी मी छोटासा व्हिडिओ काढला होता, त्याचा हा एक छोटासा क्लिप मी टाकते. शंकरपाडे. तर फ्रेंड्स बघा, जे काल आम्ही शॉपिंग केलं आणि तेव्हा आम्ही हा ऑरेंज कलरचा टी शर्ट घेतला होता, तो लिलेशांनी घातला आहे आणि त्यांना खूप छान दिसतोय. कसा दिसतोय हा टी शर्ट लिलेश त्यांना सांगा, कारण ते मोस्टली व्हाईट आणि ब्लॅकच घेतात. असं क्वचित कलर चेंज करतात ते, आणि आज पहिल्यांदा त्यांनी ऑरेंज कलर घेतला आहे. तर कमेंट्स करून सांगा की त्यांना कसा दिसतोय ऑरेंज कलर. लुक देत आहेत, लुक नवीन टी शर्ट घालून. आणि इकडे जरा काम चालू आहे. काल आम्ही गेलो होतो ना तिकडे नर्सरीचं एक्झिबिशन बघायला, तर तिकडनं खत आणलं होतं आणि ते खत आता लिलेश टाकतात सर्व कुंड्यांना. माझ्यासोबत आणि विमेनसोबत एक स्कॅम झाला, तो म्हणजे असा की दाखवा ते पॅकेट. इथं लिहिलेलं आहे मॅजिक बॉल्स. आम्ही फक्त तेवढंच वाचलं आणि आम्ही दोघांनी आगोपणा करायला घेतला आणि ते पाण्यामध्ये असं टाकलं की जेणेकरून ते बॉल्स फुलतील असं आम्हाला दोघांना वाटलं. आणि आम्ही जेव्हा हे टाकत होतो तेव्हा लिलेशने आम्हाला सांगितलं की तुम्ही काय करतायत. म्हटलं मॅजिक बॉल्स आम्ही पाण्यात टाकतोय म्हणजे ते मोठे होतील. ते म्हटले अरे ते खत आहे. काय झालं? फक्त मॅजिक बॉल आहे, फर्टिलायझर ॲक्च्युली ग्रॅन्युलर फर्टिलायझर.
आणि आम्ही मॅजिक बॉल म्हटल्यावर फक्त आमच्या डोक्यात एकच की मॅजिक बॉल म्हणजे ते पाण्यात टाकल्यावर मोठे होतील. हा मम्मा काय केलंस? हे काय? तर आता आमचं भरीत वगैरे रेडी झालेलं आहे आणि आम्ही आता बसतोय जेवायला. आणि जेवणामध्ये आहे भरीत, पोळी, कांदे आणि लिंबू. तर या जेवायला. तर आम्ही रेडी झालेलो आहोत बाहेर जाण्यासाठी. आणि निलेशांनी ऑरेंज घातले म्हणून पण मी ऑरेंज घातले. त्यांचा मँगो ऑरेंज आहे, माझं ऑरेंज आहे. थोडंसं शेड फरक आहे. ट्युनिंग करण्यासाठी मी घातलं. माझ्यासोबत आहे. तर आमच्यासोबत छोटे शेजारे पण येत आहेत. खायला मग तिथं गेल्यानंतर म्हणून. तर आलोय आम्ही आमच्या फेवरेट प्लेसला शॉपिंगसाठी. जी फेवरेट प्लेस आहे एल्प्रो सिटी. आणि इथं साईडने बघा किती छान फुलं लावले आहेत पर्पल आणि ऑफ व्हाईट मध्ये. तर आत्ता आम्ही एंट्री करतोय पार्किंगकडे. पप्पांची शॉपिंग चालली बघ. छान दिसते ना पण जॅकेट. कसं वाटतंय? हेवी वाटतंय. इथं मम्मीची पण शॉपिंग झालेली झाली दिसतंय. 2 हे घेतलेत, एक शर्ट घेतलंय आणि एक तर इथं आता आम्ही पिणार आहोत चहा. थँक्यू. आणि याला काहीच नको, हा काहीच खाणार नाही. तर इथं विवेनसाठी पण आलेलं आहे आणि विवेनने मागवलं तर पेरी पेरी फ्राईड्स. आणि आनंद बघा चेहऱ्यावरती. ठेवल्यात मी अळूच्या वड्या बनवायला. भाजी मार्केटमध्ये गेली होती तेव्हा येताना मी घेऊन आली होती अळूची पानं आणि अळूच्या पानांची मी बनवलेल्या आहेत वड्या. कारण ह्या सकाळी निलेशांना टिफिनमध्ये घेऊन जायच्या आहेत आणि सकाळी त्यांना जायचं असतं 7:45. तर ते प्रोसेस करायला थोडासा टाइम जातो म्हणून मी आता बनवून ठेवते. फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि उद्या सकाळी फक्त फ्राय करेल आणि निलेशांना टिफिनमध्ये देईल. तर आता मी इथे ठेवले आहेत अळू वड्या उकळायला. तर फ्रेंड्स आमचं जेवण वगैरे सर्व काही झालेलं आहे आणि गुड नाईट म्हणायचा टाइम झालेला आहे. तर हा होता माझा आजचा दिवस, आजचा ब्लॉग. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय. गुड नाईट.